शिंदेंनी सुरत किंवा अहमदाबादला जाऊन दसरा मेळावा घ्यावा आणि जय शहांना बोलवावं, संजय राऊत यांचं टीकास्त्र. तर बाळासाहेबांसारखी भगवी शाल घेतली, आता मीच बाळासाहेब एवढा दाखवायचा बाकी असल्याचा राऊतांचा हल्लाबोल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीच्या संदर्भात खासदार संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य. दोन्ही ठाकरे एकत्र आलेलेच आहेत, दसऱ्याला आदानप्रदान होऊ शकतं, राऊतांचं विधान. श्री क्षेत्र नारायणगडावरील मनोज जरांगेंचा दसरा मेळावा साध्या पद्धतीनं होणार आहे. यंदा शेतकरी अडचणीमध्ये असल्यामुळे दसरा मेळावा साध्या पद्धतीनं होईल, तसंच पूरग्रस्तांना मदत केली जाईल, अशी सुद्धा गडाच्या महंतांची आणि समन्वयकांची माहिती. शेतकऱ्यांची परिस्थिती बघता आष्टीमधील मच्छिंद्रनाथ गडावरती होणार भाजपचे आमदार सुरेश धस यांचा दसरा मेळावा हा स्थगित करण्यात आलेला आहे. पारंपरिक पूजन आणि गडावरती समाधी बांधकामाच्या शिलारोहण कार्यक्रम मात्र होणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे हे मुंबईमध्ये ठाणे पॅटर्न राबवतील. विविध समाज, जात किंवा व्यवसाय निहाय असे 25 ते 30 सेल शिवसेनेमध्ये स्थापन करून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मायक्रो मॅनेजमेंटवरती भर दिला जाईल. शिंदेंकडून शिवसेनेशी संलग्न असलेली स्थानीय लोकाधिकार समिती ही मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना पुन्हा एकदा कार्यान्वित होणार आहे. माजी खासदार गजानन कीर्तीकर यांच्या नेतृत्वामध्ये ही संघटना पुन्हा एकदा कार्यान्वित होईल, अशी माहिती आहे. कर्जत तालुक्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बॉबी वाघमारे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कर्जत शहर उपाध्यक्ष नीरज गायकवाड यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. एमआयएमचे खासदार ओवेसींची महाराष्ट्रासाठी रणनीती. मुस्लिम समाजानं राजकीय नेतृत्व निर्माण करण्यासाठी ओवेसींची साथ. माझ्या बाजूने उभे राहाल तर मला जाब विचारण्याचा अधिकार असेल, केवळ आय लव्ह मोहम्मद म्हणून चालणार नाही, विचारांचं आचरण सुद्धा हवं, ओवेसींचं वक्तव्य. खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या अहिल्यानगरमधल्या सभेला पोलिसांकडून अटी शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे. धार्मिक भावना दुखावणार नाहीत, चिथावणीखोर वक्तव्य न करण्याची ओवेसींना अट.